सारंगकडे ती मुलं येतात आणि म्हणतात, मागच्या वेळेला तू वाचलास पण आता नाही वाचणार, आणि म्हणून हॉकी स्टिकने त्याला मारायला पुढे येतात. तेवढ्यातच ती हॉकी स्टिक सारंग पकडतो आणि त्यांना मारायला सुरुवात करतो. इथे सारंग सगळ्यांनाच मारत असतो. सावली आपला माईक चेक करते आणि गायला सुरुवात करते. ती गाणं गात असते, पण तरी तिचं लक्ष आणि मन सारंगच्या इकडे असतं की त्याला काही होणार तर नाही ना. तिला असं वाटत असतं की सारंग याचा जीव धोक्यात आहे म्हणून. ती गाणंही असंच गाते ज्याच्यात विठ्ठलाचा धावा असतो, विठ्ठल धाव आता मदत कर म्हणून. आणि ती खूप सुंदररित्या हे गाणं गात असते आणि बाहेर सगळेजण ऐकत असतात. जगन्नाथ आणि त्याची बायको पण आलेले असतात. इथे सावलीची आई बेचैन होते, कारण तिला माहिती असतं तारासमोर आहे पण हा आवाज तिच्या मुलीचा आहे. इथे सगळेजणच ताराचं गाणं एन्जॉय करत असतात. इथे बबलू पण सोहमला मुद्दाहून सांगतो की बघ बघ तारा गातीये म्हणून, कारण त्याचं प्रेम असतं तारावर म्हणून. इकडे सगळेजणच ऐकत असतात. सोहमलाही खूप बरं वाटत असतं. इथे सारंग एवढ्या सगळ्या लोकांना एकटा पुरेसा आहे. तो सगळ्यांना मारत सुटतो, बेदम मारतो त्यांना हॉकी स्टिकनी, लाथानी. तेवढ्यातच ती मुलं स्ट्रीट लाईट जो चालू असतो त्याच्यावर मारतात आणि स्ट्रीट लाईट बंद होतो. सारंगची पंचायत येते, कारण त्याला तर अंधाराची भीती वाटत असते आणि स्ट्रीट लाईट गेल्यामुळे तिकडे लाईटच नसतो, सगळीकडे अंधार पसरलेला असतो. आणि ह्याचाच फायदा ही पोरं घेतात आणि सारंगला मारत सुटतात, बेदम मारतात त्याला. इथे सारंगला आठवत असतं की लहानपणी तो कसा आई आई म्हणून ओरडत असतो अंधारात, तसंच त्याला ते सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि तो एकदम बेचैन होतो. आणि त्याचाच फायदा हे सगळे पोरं घेतात आणि त्याला हॉकीनी, लाथानी, बुक्क्यानी सगळ्या मिळून सगळेजणं मारत सुटलेले असतात. इकडे जो एक माणूस लांबून बघत असतो तो असतो भैरवीचा माणूस. तो तिला फोन करून सांगतो की इकडे तुम्ही ज्या माणसावर लक्ष ठेवायला सांगितलेलं त्या माणसाला काही गुंड मारतायत म्हणून. इकडे भैरवी म्हणते काय, तेव्हा तो म्हणतो हो, आणि भैरवी कॉल ठेवते. इथे सारंग मार खात असतो त्या लोकांपासून, कारण त्याला अंधाराची भीती वाटत असते, त्याला अंधारात काहीच दिसत नसतं. आणि इकडे भैरवी सावलीच्या इकडे येते, कारण तिकडे म्युझिक चालू असतं त्यामुळे ती गात नसते. तेव्हा तिच्या माईकवर हात ठेवते आणि भैरवी सावलीला सांगते सारंगवर हल्ला झाला आहे म्हणून. इकडे सावली खूप घाबरते, तिच्याकडे बघते. भैरवी सावलीला सांगते पण काही झालं तरी तू गाणं बंद करायचं नाही, गाणं चालूच ठेव, आणि ती तिथून निघून जाते. सावली ती सावली वचन दिलं आहे, त्याच्यासाठी नवऱ्याचा जीव गेला तरी चालेल, पण ती गातच बसणार आणि ती गातेही. इकडे सारंगला सगळेजणच मारत असतात, बेदम मारतात. तेवढ्यातच एक बाईकवरनं पोलीस इन्स्पेक्टर येतो, त्याचं नाव देवा. कारण सावली देवाचं धावा करत असते त्यामुळे देवानेच देवाला पाठवलं आहे असं म्हणून. तो येतो आणि या सगळ्या गुंडांना एक एक करून मारत असतो आणि सारंगला हात देतो आणि उठवतो. सारंगला कळत नाही कोण हात देतं आहे, त्यामुळे तो उठल्यावर त्या व्यक्तीकडे बघतो तर इकडे तो इन्स्पेक्टर असतो. सारंग त्याच्याकडे बघून एकदम आश्चर्याने डचकतो की इकडे हा इन्स्पेक्टर कसा आला, आणि हा इन्स्पेक्टर पण सारंगकडे बघत असतो. सावलीचं गाणं चालूच असतं आणि ते संपण्याच्या मार्गावर असतं. तरीही जगन्नाथचा माणूस काही करत नाही ना. जगन्नाथ मध्येच करावं ना, संपण्याची वाट कशाला बघतात हेच कळत नाही. तो इथे त्याच्या माणसाकडे बघत असतो जगन्नाथ. आणि तेवढ्यातच तिकडे भैरवी बाहेर बघायला येते. दुसरीकडे इकडे तो इन्स्पेक्टर देवा आणि सारंग दोघंही मिळून त्या गुंडांना धो धो धोतात, मारतात आणि ते गुंड तिथून पळून जातात. भैरवी बाहेर तिकडे पडद्याच्या आडून बघत असते. तिला कळतं जगन्नाथ तिकडे आला आहे. ती विचार करते जगन्नाथ आला आहे म्हणजे नक्कीच काही ना काहीतरी कळणार म्हणून. तेवढ्यातच ती बघते जगन्नाथ आपल्या माणसाला इशारा करतोय. तो त्या स्पीकरच्या तिकडे असतो. जगन्नाथ त्याला इशारा करतो मान डोलवून, आणि ती त्या माणसाकडे बघते आणि तिला कळतं जगन्नाथची खेळी. ती म्हणते असं आहे तर मी पण बघते, आणि ती धावत जाते आणि स्टेजवर येते. त्याचवेळी जगन्नाथचा माणूस तिथून वायर काढतो आणि तेवढ्यातच भैरवी स्टेजवर येते आणि ताराला माईकपासून बाजू करते आणि ती स्वतः बोलायला सुरुवात करते, कारण तिला कळतं जगन्नाथ काय करणार असतो म्हणून. इथे ती उभी असते माईक पकडून. तेवढ्यातच सगळेजण एकदम डचकून उभे राहतात आणि म्हणतात काय झालं काय झालं, असं का केलं म्हणून. तेव्हा ती म्हणते की मला असं कळलं आहे की सारंगवर कोणीतरी हल्ला केला आहे. आतून सावली पण बाहेर येते, कारण तिला कळतं की तिचा माईक बंद झाला आहे. इकडे दुसरीकडे सगळे गुंड पळून जातात. तेव्हा सारंग आपला हात पुढे करत असतो त्याचा हात घ्यायला आणि शेकहँड करायला. तेवढ्यात तो म्हणतो
तुम्ही मला सॉरी, थँक्यू, तुम्ही मला हात जोडून थँक्यू म्हणाल, आभार मानाल, असं काहीही करू नका. मी देवाने जाऊन आणलं आहे मला तुमच्या मदतीसाठी. आणि तो म्हणतो हो म्हणून आणि तो तिथून निघून जातो. भैरवीला सगळेजण विचारतात तुम्ही गाणं का थांबवलं आहे. तर ती म्हणते मला आत्ताच कळलं आहे की सारंगवर हल्ला झाला आहे. आणि तेवढ्यातच ते बघतात की तिकडे सारंग आला आहे म्हणून. आणि सगळेजण सारंगकडे बघतात. सारंग पण तिकडे येतो आणि त्याला सगळेजण विचारतात तुझ्यावर हल्ला झाला होता का. तर तो म्हणतो हो म्हणून. इथं भैरवीला आयताच चान्स मिळाला आहे जगन्नाथवर आरोप करायचा. इथे ऐश्वर्या पण घाबरते कारण तिला असं वाटतं तिथं अडकू नये म्हणून. आता भैरवी जगन्नाथचा बदला घेणार आहे आणि मूर्ख जगन्नाथ त्या फासात अडकणार आहे. किंवा मग सारंगनी सांगितलं की ह्याच्यात त्याची चूक नाही आहे तर तो वाचेलच. इथं भैरवी सांगते ज्याने सारंगवर हल्ला केला आहे तो आत्ता या क्षणी इकडेच आहे, सगळ्यांसोबत इकडेच बसला आहे. हे ऐकून जगन्नाथला कळतं की हा इशारा त्याच्याकडे आहे म्हणून. तेवढ्यातच भैरवी बोट दाखवून सांगते की हा तो ज्याने सारंगवर हल्ला केला आहे, जगन्नाथ. आणि इथे सगळेच जण चमकून जगन्नाथकडे बघतात. आणि जगन्नाथ आणि त्याची बायको एकदम एकमेकांकडे बघतात की हे तर त्यांनी केलं नाही आहे पण ही आरोप करते. ती तर आरोप करणारच कारण तिचा खेळ जगन्नाथ संपायला निघालेला. तेव्हा ती तर पलटवार करणारच. आणि सगळेच जण जगन्नाथकडे बघायला लागतात. सावली तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि ती पण जगन्नाथकडे बघते. सगळ्यांचंच लक्ष जगन्नाथकडे जातं.